उल्हासनगर जागतिक महिला दिनानिमित्त उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांच्या पुढाकाराने गोल मैदान येथे महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिला बचत गटांच्या स्टॉल्सचे वाटप करण्यात आले। या स्टॉल्सच्या चाव्या घेण्यासाठी शहरातील विविध महिला बचत गटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। सुमारे 50 महिला बचत गटांना शहरातील विविध ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टॉल्स देण्यात आले असून या माध्यमातून महिलांना स्वावलंबी होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे। स्टॉल्सच्या चाव्यांचे वितरण महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी महापौर पंचम कालानी, सीमा कालानी, कविता लासी, मानिध भानुशाली तसेच अंजली साळवे यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या। महिला दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिला बचत गटांच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। फिर से लास्ट चांस भारतीय नारी सामने आइए जल्दी, कम ऑन। यस, बोल दिया इसने। आपको मैंने बुलाया, आपने ध्यान नहीं दिया। यू मिस द चांस। जय महाराष्ट्र। आज एवढं चांगलं सूत्रसंचालन केलं त्यांच्यासाठी टाळ्या। आणि आपल्या ज्या महापौर मॅडम आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जे त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन, आभारही मानते। आणि अशाच महिलांना खूप म्हणजे पुरस्कार दिला तर त्या खूप मोठ्या होतात आणि त्यांना एक प्रेरणा मिळते की चांगलं काम करावं पुढे। आणि आज माझ्या महिला आहेत त्यांना आज पुरस्कार मिळतोय, त्यामुळे मी त्यांना खूप खूप त्यांचंही अभिनंदन करते। सर्वप्रथम तर उल्हासनगरमधील सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता महिलांसाठी। त्याच्यामध्ये आपण बहुसंख्य महिला आलेल्या होत्या। त्यांना आपण त्यांच्या चाव्यांचं म्हणजे आपण त्यांना ज्या स्टॉल देणार होतो त्याचं आज वाटप करण्यात आलेलं आहे। आणि ज्या महिलांनी आपल्यासाठी काम केलं होतं, टॅक्सच्या पावत्या वाटल्या होत्या बचत गटांच्या महिलांनी, त्यांचं पण 4 ते 5 वर्षापासून मानधन पेंडिंग होतं, तेही आज आपण रिलीज केलेलं आहे। त्यांनी जो संघर्ष केला होता, त्यांनी जी आपल्या उल्हासनगरसाठी मेहनत केली होती, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आज उल्हासनगर महापालिकेने केलेलं आहे। त्याच्यात माझा थोडासा वाटा आहे की मी त्यांना हे देण्यात यशस्वी झाले। आणि कार्यक्रम हा इतका जोरात आणि थाटामाटात झालेला आहे की उल्हासनगरमधली प्रत्येक महिलेने यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि महिला खुश होऊन गेलेल्या आहेत इथून। आणि आज मी एक वचन देऊ इच्छिते महिलांना की मी आज त्यांच्यासाठी हा पहिला कार्यक्रम केला आहे। मी नेहमी त्यांच्यासाठी कार्यक्रम करेल, त्यांच्या ज्या पण समस्या आहेत त्यांना मी निवारण करेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल। माझ्याकडे आलेली प्रत्येक महिला ही तिला मी न्याय मिळवून देईल याची मी त्यांना ग्वाही देते। आणि माझ्यापर्यंत त्यांनी यावं, त्यांच्या जे पण समस्या असतील त्या घेऊन याव्या, मी नेहमी त्यांना निवारण करून देईल त्याचं। धन्यवाद। आज 8 मार्च जागतिक महिला दिन हा दिवस महानगरपालिकेतून आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आणि आज तो 8 मार्च आपल्या ज्या नवनिर्वाचित महापौर आहेत अश्विनी कमलेश निकम यांच्या माध्यमातून खूप जल्लोषात आणि सर्व माता भगिनींना ज्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेले, काबाड कष्ट करणाऱ्या अशा महिलांचा सन्मान करून आणि त्यांना त्यांचा मान देऊन उल्हासनगरमधील सगळ्या महिलांचं कर्तव्य त्यांनी आज जोपासलेलं आहे। आणि आम्हाला याच्या पुढेही आशा आहे का आमच्या महापौर, उल्हासनगरमधील महापौर आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी, आमच्या सर्वसामान्य महिलांसाठी नेहमी तत्पर राहतील आणि असेच त्यांचा मान सन्मान त्यांना मिळवून देतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी गोल मैदान येथे उल्हासनगरच्या सन्माननीय प्रथम नागरिका महापौर अश्विनीताई कमलेश निकम यांच्या संकल्पनेतून आधारित आणि सुंदर अशा मोठ्या जागतिक निमित्त, महिला दिनाच्या जागतिक निमित्त असं मोठं कार्यक्रम भव्य दिव्य इथं आयोजित केलंय। खरं तर मी डॉक्टर सानवी जेठवाणी, मूळ नांदेडची,
और मुझे बहुत अच्छा लगा कि मैं आज इस कार्यक्रम का हिस्सा हुई हूँ। मुझे सूत्र संचलन से इस कार्यक्रम को बांधने का मौका मिला, किंतु ये कार्यक्रम सिर्फ एक कार्यक्रम न रहकर या सेलिब्रेशन का कार्यक्रम न रहकर ये कार्यक्रम अपितु ऐसा है जिससे हम आने वाली पीढ़ियों को और भी प्रेरणा दे सके। उल्लासनगर के अनेक पैनल में जो महिलाएं उत्कृष्ट कार्य कर रही हैं या अपने अपने क्षेत्र में उल्लेखनीय कार्य किया हो या उत्तम कार्य से आज तक अपने अपने कार्य में अपना नाम कमाया हो, उन सभी का सम्मान हुआ। महिलाओं के कुछ विषय पर यहाँ पर नृत्य नाटिकाएं सादर हुई। इन सब से एक अच्छा मौका मिला कि यहाँ के महापौर मैडम ने जो महिला महापौर बनी और उसके बाद उन्हें लगा कि हमने अपने ही क्षेत्र में कुछ न कुछ महिलाओं के लिए सम्मान में करना चाहिए। उनका इतना बड़ा भव्य दिव्य आयोजन जिसमें महिलाओं के ऊपर सम्मानित से ज़्यादा महिलाओं को प्रेरित करने वाला ये कार्यक्रम रहा। मैं उनकी संकल्पना को सलाम करती हूँ और उन्हीं के साथ पूरी टीम जो आज नगर सेविकाओं की टीम ने मिलकर इसको सफल बनाया और अनेक महिलाओं को एक साथ जोड़कर इसमें जाति, लिंग, भेद भाव अनेक से सभी को दूर रखकर इन्होंने एक विचारधारा से सबको जोड़ा। वो विचारधारा ही सबसे बड़ी बात थी और इस कार्यक्रम के आयोजन में जो सफलता पूर्वक मिली है, मैं उनका और पूरे उल्लासनगर महानगर पालिका के प्रशासन का अभिनंदन करती हूँ। और रेखा ठाकुर का विशेष अभिनंदन जिन्होंने मुझे यहाँ पर बुलाया और मौका दिया। आई सभिन वन्य सिंधी भावरुन भेनरुन खे भी महिला ॾींहं जो जाम जारियूं शुभकामनाएं।